ठिकाणी आपण मतदार 29 तारखेला या ठिकाणी दाखवून देणार आहे। मी खरं तर दादांना या ठिकाणी सांगू इच्छितो की दादा नारायणगावमध्ये स्थानिक उमेदवार या ठिकाणी असल्यामुळं आपल्याला बरंच काही या ठिकाणी उलट पलट सांगितलं जातं, परंतु नारायणगाव हा नेहमी शिवसेनेचा बालेकिल्ला राहिलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी कुणी किती काही म्हटलं तर नारायणगावमध्ये शिवसेना ही आघाडीवर राहील या मात्र तीळ मात्र शंका नाही। समोरचे उमेदवार समोरचे विरोधी लोक या ठिकाणी येऊन दादांबद्दल जे 15 वर्षात दादांनी काम केले, जे 15 वर्ष दादांनी विकास केलाय ते खऱ्या अर्थाने विचारतात की 15 वर्षामध्ये तुम्ही काय केले। आम्ही 15 वर्षाची या ठिकाणी आपल्यासमोर आव्हान सादर केलेलं आहे। निवडून आल्याशिवाय राहणार नाही हे खऱ्या अर्थाने मला समोरच्या लोकांचे फक्त 4च प्रश्न आहेत। बैलगाड्याचं काय झालं, विमानतळाचं काय झालं, रेल्वेचं काय झालं आणि महामार्गाचं काय झालं। खरं तर बैलगाड्याचा हा प्रश्न, जो बैलगाडा ज्या सरकारने खऱ्या अर्थानं बंद केलाय त्यांनी हा बैलगाडा बंद करण्याचं काम केले, तेच लोक आज विचारतात बैलगाड्याचं काय झालंय। तुम्हाला काही नैतिकता आणि विचारण्याचा सुद्धा अधिकार नाही आणि म्हणून बैलगाडा चालू करणार आहे ते खासदार शिवाजीला आणि विरोध करणार आहे हे खऱ्या अर्थानं मला या ठिकाणी सांगायचं। रेल्वेचं काय झालंय आपण तुम्ही आम्ही सर्व या ठिकाणी सर्वेक्षण रेल्वेचं चालू झालंय, कोणाला दिसत नसेल किंवा कोणाला वाचता येत नसेल तर त्यांनी कोणाकडून तरी वाचून घ्यावं। या ठिकाणी बायपासचं जे महामार्गाचं काम आहे ते फक्त 28 किलोमीटरचं काम राहिलेलं आहे, बाकीचं पूर्ण झालेलं काम त्यांना दिसत नसेल, परंतु बायपासचं काय झालेलं आहे आणि विमानतळ सन्मान दादाच्या ठिकाणी बोलणार आहे आणि म्हणून मला या ठिकाणी सातत्याने दादांनी 15 वर्ष या ठिकाणी विकास कामं या ठिकाणी केलेली असतात। लोक खासदारांची कामं तशी जी मोठी मोठी कामं करायची असतात, पण दादा ग्राम पंचायत सदस्यापासून तर लोकसभेपर्यंत असणारी कामं खऱ्या अर्थाने करत असताना म्हणून 15 वर्षामध्ये सातत्याचा विकास करायचा आहे, ही जी कामं करायची ती आपल्या समोर ठेवलेली आहे। ही लोकसभेची निवडणूक आहे, ही लोकसभेची निवडणूक आहे, या देशाचं भवितव्य ठरवणार आहे, तुमचं आमचं भवितव्य ठरवणारं इलेक्शन आहे आणि म्हणून ह्या देशाचं सक्षमपणे नेतृत्व कोण करणार आहे त्याच्यावर आता आपण सत्ता दिली पाहिजे। समोरच्या मंडळीला मला विचारायचे तुमचं नेतृत्व तुम्ही कोणाच्या हातात देता ते पहिले त्या ठिकाणी सांगा आणि मग मागा। आता ह्या देशाचं नेतृत्व नरेंद्र मोदी हे 5 वर्षात त्यांनी करून दाखवलेले आणि म्हणून या ठिकाणी नरेंद्र मोदीच्या हात बळकट करण्यासाठी आपल्याला या ठिकाणी खासदार शिवाजीला आढळराव पाटील यांना तिसऱ्या मताने या ठिकाणी निवडून द्यायचंय आणि म्हणून मी पुन्हा अधिक वेळ घेणार नाही। दादा सरकार मारणार याच्यामध्ये तीळ मात्र शंका नाही, अधिकचं काही नाही बोलता। येत्या 29 तारखेला आपण धनुष्यबाणाच्या चित्रावर शिक्का मारून दादांना प्रचंड बहुमताने विजय करा एवढे